नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. मी चाललोय परत हरिहरेश्वरला, आपल्या पप्पू दादाच्या इथे दोस्ती म्युझिकल ग्रुपमध्ये त्यांच्यामध्ये वाजवायला. ह्याच्या आधी जाऊन आलोय. आपला एक ब्लॉग पडला, अजून ब्लॉग पडायचे बाकी आहेत. तर मी जेव्हा आम्ही आपला भैरवनाथ पकाडीला गेलेलो, तिकडची जेव्हा वरात वाजवली होती, तेव्हा मी काय बोललो होतो तुम्हाला, तर ते मला म्हणजे जेव्हा आपण समोरच्याला काहीतरी बोलतो ते आपण पूर्ण करतो, तर ते मी पूर्ण करतोय. तुम्हाला जे मी बोललो होतो की मी डेली ब्लॉगिंग चालू करेन, तर आता बघूया. चालू तर करतोय मी सध्या, पण नेट इश्यू काय असेल काय कुठे, तर थोडं तुम्ही सांभाळून घ्या. गावी आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, वायफाय भेटत नाही कनेक्ट नीट, तर त्यामुळे थोडं तुम्ही समजून घ्या. आणि आजचा आपला डेली ब्लॉगचा दिवस पहिला आहे, ट्रॅव्हलिंग दिवस असेल. आत्ताच जस्ट मी चाय नाश्ता करायला बसलो आहे. बघा इथे चाय ठेवले, सर्व इथे आहे. आणि बॅग वगैरे आपली पॅक झालेली आहे, सर्व घेतलं आहे बॅगेमध्ये. थोडं काही सामान राहिलं होतं ते मी आता परत उठून सर्व फ्रेश बीच झाल्याच्यानंतर सर्व बॅगेमध्ये सामान टाकून दिलं आहे, सर्व केलं आहे, सर्व ओके. घरी कोण नाही, मम्मी वगैरे कोण नाही, तर मम्मी वगैरे सर्व बाहेर गेलेत. आणि आता त्या फॅमिलीला सांगून आपण निघूया आपल्या देवांच्या पाया पडून डायरेक्ट आपला प्रवास चालू करूया. तर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर काय करताय, लवकरात लवकर जाऊन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ब्लॉगला जेवढं होईल तेवढं शेअर करा. शेअर करायला विसरू नका, तुमचा सपोर्ट खूप गरजेचा असतो आपल्याला. आणि इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन पण फॉलो करा. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही फॉलो नाही केलं तर मी खालती लिंक दिली आहे, खालती लिंकवरती क्लिक करून जाऊन इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. भेटूया आता आपण डायरेक्ट विरार स्टेशनला, नाही तर डोंगरीला, कारण का आपल्याला आता डोंगरीला जायचं. आपली 2ची बस आहे तिथून GSनी, ज्या म्हणजे गेल्या टायमाला ज्या बसने मी आलेलो त्याच बसने आपण परत चाललो. तर GS आपली बुकिंग झालेली आहे. आपली बुकिंग वगैरे आपण पहिलाच करून ठेवली होती. थोडी लेट बुकिंग झाली, कारण का आधी आपलं तळ्यात मळत होतं म्हणजे तळ्यात मळत म्हणजे माझ्यासोबत अजून 2-3 पोरं येणार होती, त्यांच्यामुळे मी लेट बुकिंग केली. तर आता डायरेक्ट आपल्याला सीट पण अशी भेटली आहे की एकदम VIP सीट आहे. ती तुम्हाला सीट मी डायरेक्ट जाऊन दाखवेन की सीट कुठली आणि कुठली नाही. तर भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला विरार स्टेशनला तरी, नाही तर डोंगरीला, कारण का घाई गडबडीचा प्रवास आहे. मला इथून डोंगरीला घाई गडबडीत कसंही करून 2च्या आधी तरी तिथे पोचायचं, कारण का पप्पू दादा बोलला होता की तो पण आता सध्या मुंबईमध्ये आला होता. त्या दिवशी त्यांनी पण मंगळमूर्ती बस पकडून गेला होता घरी रिटर्न. तर तो मला बोलला होता डॉट बरोबर ते लोक 2 वाजता गाड्या सोडतात डोंगरीच्या इथून, तर तुला काही करून 2च्या आधी तिथे पोचायचं आहे. तर तेच आता आपण घाई गडबडीत म्हणजे नाश्ता वगैरे तर आपण नीट करू, पण त्यानंतर लगेच आपलं ट्रॅव्हलच घाई गडबडीचं आहे. तर मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता डोंगरी नाही तर विरार स्टेशनला, कारण का थोडा समजून घ्या, प्रवास घाई गडबडीचा आहे. तिथे जाऊन आपण मजा असेल ते क्लिअरली बोलू. भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला जिथे भेटेन तिथे भेटूया. स्टेशनला म्हणजे लोकेशनला नाही, सँडस रोडला पोहोचलो आता आणि चाललोय डोंगरीला. बघू आता इथून त्या बसवाल्याला फोन करायचा की आपल्याला कुठे यायचं आहे आणि कुठे नाही, तर तो मला सांगेल कुठे यायचं आहे, त्या लोकेशनला आपण जाऊ. तर बघू आता पुढचा ट्रॅव्हल कसा येतोय. त्यांनी मला मगाशी पण बसवाल्याने फोन केला होता की कुठपर्यंत पोहोचलाय वगैरे विचारायसाठी, बुकिंग आहे की नाही ते विचारायसाठी. तर आता बघू पुढे जाऊन काय होतं काय नाही, मी तुम्हाला अपडेट देत राहतो. पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. या एरियामध्ये चालतोय, पण मला काय एका जागी पण ATM दिसत नाही. एकच ATM दिसला, ते पण बंद होतं ATM. तर आता बघू पुढे कुठे ATM वगैरे चालू आहे ते मला बघावं लागेल आता. आणि त्या गावातून ज्या बस सुटतात त्या म्हणजे लोकेशन ॲटलिस्ट एवढं मला प्रॉपर माहिती नाही, बट ती एक बस जाते मंगळमूर्ती, ती समोरच उभी आहे बघायची. आता आपली बस आहे GS ट्रॅव्हल्समधून आपण चाललो. तर बघू आता इथे मी जरा ATM शोधतो, मला ATM पाहिजे. ATM इथे पुरा एरिया मी चालत आलो, मला ATM भेटला नाही. तर पुढे जातो थोडं चालत, अजून बघतो कुठे ATM आहे का. नाही तर मग आपल्या कुठल्या तरी मित्राला एकाला फोन करून विचारायचं, त्याला सांगायचं कॅश काढून दे. नाही तर मग बघूया काहीतरी आपण बसमध्येच जुगाड करूया. पेला गुगल पे वगैरे चालत असेल तर तिथून त्याला डायरेक्ट गुगल पे करूनच हे करूया. भेटतो मी जरा ATM वगैरे शोधतो इथे. आता बघू, एवढं चालत तर आलं, आता बघू थोडं अजून 5-10 मिनटं चालत जातो. भेटलं ATM तर वेल अँड गुड, नाही तर मग GPayवरती डायरेक्ट आपण गावी कल्टी मारायची. भेटतो तुम्हाला नंतर. फायनली आपण बसमध्ये वगैरे पण आलो आणि आपलं नशीब एवढं खराब आहे, आपण एंड टाईमला बुकिंग केल्यामुळे आपल्याला डायरेक्ट लास्ट सीट भेटले बसायला. आता बघू ट्रॅव्हल कसं होतं आणि कसं नाही. पप्पू दादाला पण फोन केला होता, त्याला सांगितलं आहे बस वगैरे भेटल्या.
तर तो बोलला मला मसाल्यापर्यंत आल्याच्यानंतर मला एक कॉल कर, तो घ्यायला येणारच होता आपल्याला. तर तो आल्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो. आता तुम्ही फक्त सिनेमॅटिक शॉटची मध्ये घ्या. जिथे थांबेल तिथे मी तुम्हाला उतरून इन्फॉर्मेशन देईन की मी कुठे पोचलो, कुठपर्यंत नाही. तर आज फक्त ट्रॅव्हल ब्लॉग आहे. उद्यापासून आपले धमाके चालू होणार आहेत डेली ब्लॉगचे, कारण का उद्यापासून जे लगातार आपले शो आहेत, हळदी वरात ते चालूच होत आहेत सर्व शो. तर आता लास्ट सीटवरती हेच आहे, उड्या खातच जायचं आहे डायरेक्ट हरिहरेश्वरपर्यंत. तर भेटतो मी तुम्हाला तर डायरेक्ट जिथे थांबेन ते. त्या साईडला आपले राज्य ते दाखवतो तुम्हाला, आपले छत्रपती शिवाजी महाराज. जर कोण चुंबूर साईडचे असेल तर त्यांना माहिती असेल लोकेशन वगैरे. आणि ते आपल्या बाळासाहेबांचा हात. आता ऑलमोस्ट मी चेंबूरला आलो. बघू आता पुढून कसं काय जायचं पण लागलं आता पॉवरफुल आपल्याला. आणि विचार करतो आज ज्यावेळेला आता आपण एक छोटासा मिनी ब्लॉग पण शूट करू. तर मिनी ब्लॉगची पण तयारी चालू आहे. तर तुम्हाला कळेलच पुढे डायरेक्ट आपण मिनी ब्लॉग शूट करतो. ते दोन्ही ह्याच्यावरती असेल. ते एक यूट्यूबला पण असेल आणि इंस्टाग्राम साईडला पण असेल मिनी ब्लॉग आपले. तर मी तुम्हाला अपडेट देत राहीन काय आहे, काय कुठे आहे, कुठे पोचलं आहे, कुठे सर्व. जसे ब्लॉगर एकदम कट अपडेट देतात तसं मी पण एकदम कट अपडेट देत नाही. तर भेटतो डायरेक्ट आता तुम्हाला जिथे गाडी थांबेल तिथे. ह्या लोकेशन मला माहिती होतं म्हणून शूट करायला. तर भेटतो मी तुम्हाला आता गाडी थांबेल तिथे डायरेक्ट. पूर्ण श्रीनाथ नाश्ता वगैरे करायला गाडीच थांबलेली इथे. नाश्ता वगैरे करून झाला आहे आपला. माझा नाश्ता वगैरे झाला आहे. तर इथे साई पुष्पक फॅमिली रेस्टॉरंटच्या इथे आपली गाडी थांबलेली. आता अजून इथून किती टाईम जाईल ते आपल्याला माहिती नाही, पण ड्रायव्हर वगैरे पण आले. मी मगाशी शूट करायचा विसरलो कारण का झोपलो होतो. झोप नव्हती झाली आपली पूर्ण, सकाळी पण लवकर उठल्यामुळे. तर त्यामुळे माझी झोपलो बसमध्ये, ते डायरेक्ट इथेच उठलो आहे मी आता. तर आता जाऊन जरा आपला सर्व मजा घ्यायचा रस्त्याची, आता रोडची मजा घेत जायची. कारण का पप्पूदा पण बोलला आता झोपू नको, झोपलास तर वाट लागेल. तर आता मजा घेत जाऊ रोडची. भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला आता पुढे बसमध्ये बसल्यावर. जरा इथे गावचा निसर्ग जेव्हा आपण निघतो गावी त्यावेळेला कसा असतो त्या साईडला बघा. या साईडला तुम्हाला दिसेलच काय जो हायवेचा रस्ता आणि काय ते. हे बघा ही बस आहे आपली GS. यायच्या श्रीवर्धनवरून ह्या गाड्या खूप भारी आहेत. GS आहे, मंगळमूर्ती आहे, फिया आहे आणि अजून खूप साऱ्या गाड्या आहेत. पण ह्या रात्रीच्या गाड्या आहेत त्या खूप भारी जातात. आणि लवकरात लवकर जर तुम्हाला मुंबईला पोचायचं असेल तर ही अशा गाड्या तर आपल्याला बेस्ट आहेत, सर्वात बेस्ट आहेत. तर तुम्ही ह्या गाड्यांनी ट्रॅव्हल करू शकता. मी आता ही गाडी फक्त मला वाटायचं की फक्त इथून गाव टू मुंबईपर्यंत आहे. पण नंतर मला पप्पूदा बोलला की GSचा नंबर आहे, तर GSवाल्यांना कॉल करून तू रिटर्न यायचं पण बघ. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करून मग डायरेक्ट आपला आता GSचा ट्रॅव्हल चालू. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो, बस सुटते आता. तर मी भेटतो तुम्हाला नंतर.
आपल्या पप्पूदाच्या इथे घरीच पोचलो. हे बघा इथे पप्पूदाच्या घर या साईडला आहे. बाकी सर्व पोरं अशी लाईनीत उभे आहेत. हा अलकूचा टेम्पो आपल्याला उद्या तिथे वाजवायचा आहे. तर पप्पूदा वगैरे सर्व तिथे कामं करतात. मी दाखवतो. हे बघा पप्पू शेट इथे आहेत. काय बोलाल शेट ब्लॉग एंड आहे. आताचा पहिला दिवस आहे, त्यानंतर दुसरा दिवस उद्या चालू होईल. काय बोलाल? काय नाही, आता काय हल्दीची तयारी उद्या हलत आहे. तुम्हाला माहिती आहे उद्या आपला शो म्हणजे राडा कन्फर्म ना. हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. हा ब्लॉग फक्त ट्रॅव्हलिंगचा होता. तर उद्या तुम्हाला समजेल आपण म्हणजे हळद शोसाठी कोण कोण आहोत आणि कोण कोण नाही ते उद्या तुम्हाला सांगेन. आता मी तुम्हाला काय नाही सांगत आहे किती पोरं आणि काय ते उद्या तुम्हाला डायरेक्ट सकाळी सांगेन. आता हा ब्लॉग मी घेतो एडिटिंगला आणि भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करताय, लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला उद्या.